बजेट 2024 हा मजबूर आहे की मजबूत आहे हे नक्कीच कुठे ना कुठे एक अंदाजा आला असेल. आपण बघितलं तर ज्या प्रकाराने निर्मला सीतारामन युनियन फिनान्स मिनिस्टर यांनी हा बजेट पेश केलं त्यावर काय एक प्रतिक्रिया आहे आणि महाराष्ट्राला घेऊन काय मिळालं आहे या सगळ्यांबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे खासदार डॉक्टर कृष्ण नामदेव हे ह्यांच्याशी बोलूया. सर, सर्वात पहिले एकदम पहिला प्रश्न, हा बजेट हा मजबूर होता की मजबूत हा एक प्रश्नचिन्ह होतं. तुम्हाला काय वाटतं? हा बजेट मजबूत तर नाहीच, कारण की सर्वकष बजेट नाही. याच्यामध्ये अनेक लोकांना वगळण्यात आलेलं आहे आणि काही विशिष्ट लोकांना त्याचा पॅकेज देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण याच्यामध्ये काही नाही आहे. युवकांसाठी काही असायला पाहिजे ते पण नाही आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी त्यांनी जे सांगितलेलं स्किल डेव्हलपमेंट ती ऑलरेडी स्कीम चालू आहे. नवीन त्याच्यामध्ये काही नाही. ज्या जुन्या योजना आहेत त्या तरी प्रभावीपणे राबवण्याच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं विशेष अशी पावलं उचलण्यात त्या ठिकाणी आलेली नाहीत. त्यामुळे युवकांना या रोजगारापासून पुन्हा वंचित राहावं लागेल आणि ज्या पद्धतीने यांनी आश्वासन दिले होतं 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देऊ, ते स्वप्नच राहणार आहे. सर, कुठे ना कुठे बघितलं आपण तर बिहारसाठी किती वेगळ्या वेगळ्या घोषणा केल्या गेल्या, आंध्र प्रदेश यांना घेऊन जे लक्ष दिलं गेलं आणि घोषणा केलं गेलं, पण मुंबई महाराष्ट्र ह्याच्यासाठी नेमकं काय मिळालं हे शून्य किंवा काहीच नाही आहे. या बाबतीमध्ये ही बजेट आहे हे पक्षपाती आहे. ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलं सरकार बनवण्यासाठी आणि ज्यांच्या आधारावर ही सरकार टिकून आहे फक्त त्यांनाच द्यायचं. आंध्र प्रदेश असो किंवा बिहार असो, बाकीच्या लोकांना काही देऊ नये. मुंबई मोठ्या प्रमाणावर आपल्याला कर देत असतं, GSTच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आणि इतर कराच्या माध्यमातून. तरी पण मुंबईला आणि महाराष्ट्राला या बजेटमध्ये वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघितलं तर काँग्रेसच्या मॅनिफेस्टोला घेऊन हे कुठे ना कुठे एक डुप्लिकेसी केली आहे असे काँग्रेसचे जे युनियन लीडर्स आहेत ते सांगतात. सिनियर लीडर्स आहेत, चिदंबरम म्हणा किंवा डॉक्टर जयराम रमेश म्हणा. तुमचं काय मत आहे की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोला कुठे ना कुठे हे कॉपी केलं गेलं आहे? काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आहे जो अत्यंत उत्तम होता आता लोकसभेचा, आणि खरोखर त्याची कॉपी थोड्याफार प्रमाणामध्ये हे करतच आहेत. महाराष्ट्र शासनाने जी आता लाडकी बहीण योजना जाहीर केली ती त्याच्यातलीच कॉपी आहे. कमी पैसे दिले आम्ही, काँग्रेस सरकारने जास्त रक्कम देण्याचं ठरवलेलं होतं आणि ह्या योजना यांच्याकडे नवीन काही नाही. काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा केला फार चांगला होता, उत्तम होता. प्रधानमंत्र्यांनी त्यांना बदनाम करण्याचं काम केलं. ज्या तरतुदी त्याच्यात नाहीत त्या लोकांना सांगितल्या आणि ज्या खऱ्या तरतुदी आहेत त्या लपवून ठेवल्या आणि त्याच्यातला आता काही भाग ह्या बजेटमध्ये घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे करत आहेत. परंतु हा बजेट सर्वकष असायला पाहिजे, सगळ्यांना त्याच्यामध्ये काही द्यायला पाहिजे. परंतु हा बजेट एकतर्फी आहे आणि पक्षपातीपणाचं त्याच्यापुढे धोरण त्या लोकांनी अवलंबलेलं आहे. सगळ्यांनी या बजेटला कुठे ना कुठे बघत होते, खास करून शेतकऱ्यांसाठी, खास करून एक मिडल क्लास यांच्यासाठी. पण शेतकरी म्हणो किंवा मिडल क्लास यांच्यासाठी काही जास्त काही दिसत नाही. खास करून किसान योजना या किसान कर यांना सगळ्या गोष्टींना घेऊन लक्ष होतं आणि महाराष्ट्रात पण आपण बघतोय की किसान हे कुठे ना कुठे जास्त चिंतित राहील. सगळीचकडे शेतकरी जे आहेत आणि किसान आहेत हे परेशान आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना, कारण की त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्याच्या उत्पादनाला योग्य दर मिळेल, त्यांचं उत्पन्न वाढेल या पद्धतीनं कुठलंही काही सोय त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली नाही आहे. शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल या पद्धतीनं किंवा त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये घट होईल किंवा त्यांचं उत्पादन खर्च त्याच्यामध्ये काहीतरी केंद्र सरकार आपल्या वतीनं देईल असं काहीही त्याच्यामध्ये तरतूद नाही आहे. महिलांसाठी विशेष काही तरतूद नाही आहे, युवकांसाठी काही तरतूद नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं यांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट उत्पन्न तर सोडाच, पण त्याच्यामध्ये थोडंफार त्यांना काही मिळेल अशा प्रकारची तरतूद नाही. सिंचनांच्या सोयीबद्दलसुद्धा त्याच्यामध्ये कुठलीही तरतूद त्यांनी केलेली नाही, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल याबद्दलही कुठली तरतूद मला त्या ठिकाणी दिसून आलेली नाही.
तर हे होतं डॉक्टर कृष्ण नामदेव जे ज्यांनी त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांचे जे थॉट्स आहेत या बजेटवरती ते ठेवलं आणि कुठे ना कुठे ते तेच सांगतायत की हा बजेट हा मजबूत नसून हा मजबूरच आहे. दिल्लीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट सदाशिव सदापती बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी.